मोबोस कंपाउंड नागरिकों के साथ किए गए अन्याय के विरोध में जो इस सरकारी भूमि का दुरुपयोग करके और अवैध अतिक्रमण गतिविधियों को करके कई वर्षों से इस स्थान पर रह रहे हैं और व्यवसाय कर रहे हैं। प्रभावितों के पुनर्वास की मांग को लेकर शहरवासियों और व्यापारियों की ओर से कलेक्ट्रेट कार्यालय से भ्रष्टाचार निवारण विभाग तक मार्च निकाला गया। यहाँ के निवासी 70 साल से अधिक समय से रह रहे हैं और पेशेवर 40 साल से रह रहे हैं और इन सभी लोगों को इस सरकारी भूमि भूखंड का गलत तरीके से सौदा करने और इसे खरीदने और बेचने के लिए पुणे शहर के तहसीलदार और सरकारी स्तर पर माध्यमिक रजिस्ट्रार के कार्यालय में पंजीकृत किया गया है। अदालत या सरकार की अनुमति के बिना भ्रष्ट तरीके से कलेक्टर और पुणे सिटी तहसीलदार को बार बार लिखित रूप से बताने के बावजूद जानबूझकर इस मामले की अनदेखी कर रहे हैं और 11 जुलाई 2024 को अतिक्रमण कार्यवाही करके हमारे निवास और उद्योगों को नष्ट कर दिया है। इसके अलावा राजस्व विभाग के कर्मचारी हमारे पास आते हैं और हमसे कहते हैं कि आप जल्द से जल्द घर खाली कर दें, अन्यथा हम पुलिस बल का उपयोग करके आपको यहाँ से बेदखल कर देंगे। कलेक्टर और तहसीलदार जानबूझकर हमारे न्यायिक मांगों की अनदेखी कर रहे हैं और हमारे पुनर्वास पर किसी भी तरह का विचार नहीं कर रहे हैं। आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगायला आलेलो आहोत की सिटी सर्वे नंबर 17 फायनल प्लॉट नंबर 246 ही जमीन जी आहे भारत पाकिस्तान फाळणीमध्ये निर्वासित म्हणून घोषित झालेली जमीन आहे। निर्वासित घोषित मध्ये या जागेचे मालक काय पाकिस्तानला गेले असतील, पाकिस्तानचे काही लोक भारतात आले असतील, त्या दरम्यानचा जो काही करार झालेला आहे त्या करारामध्ये जी काही अडकलेली ही जमीन आहे त्या कायद्यात अडकलेली जमीन आता या ठिकाणी काय झाले की त्या जमिनीच्या भोवती सर्व ठिकाणी जमिनी विकसित करून संपलेल्या आहेत। जागा सगळ्या बिल्डरांनी भांडवलदारांनी सर्व विकसित करून विकलेले आहेत। आता तोच एक मोक्याचा प्लॉट राहिलेला आहे। त्या ठिकाणी मेट्रो आलेले, रस्ते मोठे झालेले, त्या ठिकाणचे सर्व व्यवस्था बदललेली आणि अशा परिस्थितीमध्ये 2.25 एकरचा भूखंड हा सर्व भांडवलदारांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नजरेमध्ये अनेक वर्षापासून भ्रष्ट नीतीने खेळतोय। आणि मग या ठिकाणी काय झालं की आता निवडणुका आल्यात, निवडणुका या आता सरकार 3 लोकांचं आहे, त्यामध्ये जर काय भ्रष्टाचार झाला आणि उद्या मीडियाने किंवा समाजाने जर हा भ्रष्टाचाराचा जर गोंधळ केला तर याच्यावर जबाबदारी येणार नाही। आम्ही सर्वजण होतो भ्रष्टाचार कराय म्हणून कोण बदनामी होणार नाही या भावनेने त्यांनी काही लोक पुढे करून बेकायदेशीरपणे शासनाची परवानगी नाही, न्यायालयाची परवानगी नाही आणि त्यांनी खरेदीखत केलंय आणि 40 कोटी उचलल्यात। 40 कोटी उचलून आमचं असं म्हणणं आहे की या व्यवहारामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। कागदावर 40 कोटी दाखवलं गेले पण हजारो कोटीचा भ्रष्टाचार करत असताना ही सरकार काय झोपलं होतं का, हे प्रशासन काय झोपलंय का? तर झोपलं असेल आम्ही म्हणतो। चला तर आम्ही त्यांना हे सगळं प्रकरण झाल्यावर त्याची कागद जोडून आम्ही जवळ 18 निवेदनं दिल्यात। अरे 18 निवेदनं दिल्यावर सुद्धा तुम्ही गेंड्याच्या कातडीच्या अवलादेवाने जर वागत असाल, तुमच्यातला माणूस जागा होत नसेल तर तुम्हाला आता लाता घालून उठवावं लागेल। आमची या ठिकाणी मागणी स्पष्ट आहे की आम्ही 40 वर्षापासून व्यवसाय करतोय, गेले 70 वर्षापासून लोक राहतात, लोकांच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आमचे तुम्ही तपासावेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।